नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरात सध्या चर्चेचं केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे मोहिनीताई नाईक। अनेक वर्षांपासून समाजकार्याच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवत त्यांच्या सुखदुःखात सोबत राहिलेल्या मोहिनीताई नाईक यांच्याकडून शहराला नेतृत्व मिळण्याची शक्यता अधिक मजबूत मानली जाते। विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य, सहाय्य, विद्यार्थी विकास आणि गरजू कुटुंबांसाठी सतत कार्यरत राहिल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि जवळीक निर्माण झाल्याचं चित्र या निवडणुकीत स्पष्टपणे दिसतंय। वेद न्यूजशी संवाद साधताना मोहिनीताई नाईक म्हणाल्या, पुसदच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी जर जनतेने माझ्यावर ठेवली तर हे शहर बदलून टाकण्याचंच माझं ध्येय असेल। मला सत्ता नको, काम करायचंय। पुसदचा कायापालट हा माझ्या निवडणुकीचा मुद्दा नाही, हा माझा संकल्प आहे। या वक्तव्याने राजकारणाच्या पारंपरिक चौकटीपेक्षा विकास आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देणारी भूमिका स्पष्ट भासली। गेल्या काही वर्षात आरोग्य उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात अडकलेली कुटुंबे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भासणारी आर्थिक अडचण, वंचित घटकांना मिळालेला सहाय्याचा हात, या सर्व अनुभवांतून मोहिनीताई नाईक यांचं कार्य शहराच्या जनमानसाशी जोडले गेले। काही प्रकरणांमध्ये तातडीची मदत तर काही ठिकाणी दीर्घकालीन सोडवणुकीसाठी प्रशासनाशी संवाद, दोनही प्रकारच्या कृतींनी विश्वासाची भक्कम पायरी तयार केली आहे। पुसद शहराच्या विकासात अनेक दीर्घकालीन प्रश्न आजही तितकेच गंभीर आहेत। पाण्याचा स्थिर पुरवठा, नाले स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, शहरी वाहतूक व्यवस्थापन, महिला सुरक्षिततेचे मेकॅनिझम, रोजगार आणि उद्योग विकास, या सर्व विषयांवर काम करण्याची तयारी मोहिनीताई नाईक यांनी स्पष्टपणे मांडली आहे। शहराची दिशा फक्त निवडणुकीने नव्हे तर नियोजन व अंमलबजावणीतून ठरते आणि या दोन्हींची गरज ओळखून पुढे जाण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतोय। निवडणूक वातावरण रंगत असताना पुसदमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा अशी की यावेळी मोहिनीताई नाईक यांना प्रचंड बहुमत मिळू शकते। स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादात उत्सुकता, उमेदवारीबद्दलचा वाढता विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्वाची अपेक्षा, या सर्वांचा सूर एकाच दिशेने झुकताना दिसत आहे। राजकीय समीक्षकांनीही या स्पर्धेचा कल त्यांनी सुद्धा स्पष्ट दिसत असल्याचं मत व्यक्त करण्यास मागे पुढे पाहावं लागत नाही। शहराच्या भवितव्याची परिभाषा बदलण्याची ही निवडणूक ठरू शकते आणि त्या संदर्भात मोहिनीताई नाईक यांच्या योजनांकडून अपेक्षा वाढल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे। पुसदचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती, या दोन्ही गोष्टी या उमेदवारामध्ये असल्याचा अंदाज नागरिक सातत्याने व्यक्त करीत आहे। आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असला तरी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतीये, पुसद आज दिशानिर्देशाच्या शोधात आहे आणि या प्रक्रियेत मोहिनी नाईक हे केंद्रस्थानी येत आहे। पुढील काही आठवडे शहराच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरवतील, परंतु चर्चेचा ओघ पाहता मोहिनीताई नाईक यांचं नाव आघाडीवर असल्याचं निरीक्षकांचं मत आहे।